नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज आपण आलेले आहोत वाशिंदमध्ये. वाशिंदमध्ये आपण पहिल्यांदा आलेले आहोत आणि वाशिंदमधल्या सौ पूजा साईप्रसाद कबाडी या वहिनींना भेटणार आहोत. वाशिंदमधला हा आजचा भाग. या वहिनींबद्दल, या वहिनी जिथे जातील तिथे स्वतःची एकतरी वस्तू हरवून येतात असं घरातली म्हणतात. प्रत्यक्षात काय हे वहिनींना बोलतं करूया आणि जाणून घेऊया वाशिंदमधला हा भाग आणि आजच्या भागामध्ये कोण जिंकणार पैठणी बघूया. चला. आमचे जिजाजी. अरे देवा, एक लव्ह मॅरेज झालेलं लपवण्यासाठी काय आटापिटा चाललाय दोघांचा. या निमित्ताने तरी त्यांच्या खऱ्या लग्नाचं हे माझ्या समोर आलं. नाहीतर मी खूपच अंधारामध्ये होतो. नमस्कार. थँक्यू. बरं, आता घ्या उखाणा घ्या. निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं वाशिंद हे माझं छोटंसं गाव. आदेश भाऊजी तुमच्यासाठी खास घेते साईप्रसाद रावांचं नाव. अरे वा. द्या आता ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर. नमस्कार. हे माझ्या सासूबाई. नमस्कार. हे माझे सासरे. नमस्कार. हे माझ्या नणंदबाई. नमस्कार. हे नंदावे. हे नंदावे. ही माझी मुलगी स्पृहा. बर. ही माझी आई. नमस्कार. हे माझे छोटे नंदावे. हा, नमस्कार. ह्या माझ्या मोठ्या सासूबाई. नमस्कार. त्या माझ्या 2 नंबरच्या सासूबाई. बर. ही माझी मोठी नणंद. नमस्कार. ही माझी 2 नंबरची नणंद. नमस्कार. ही 3 नंबरची नणंद. बर. हे माझे 2 नंबरचे सासरे. नमस्कार. आमचे मोठे सासरे आले नाही. ह्या आमच्या वहिनी खालच्या. नमस्कार. हे माझे पप्पा. नमस्कार. नमस्कार. आणि एक हातिवली आणि वाशिंद परिवार. बरं बरं, मला तुम्हाला विचारायचं, इकडे सगळ्यांना तुम्ही नंबर दिलेले आहेत का? नंबर 1 नंबरची सासूबाई, 2 नंबरची सासूबाई, 3 नंबर, 2 नंबरची नणंद, 4 नंबरची नणंद, 5 नंबरची नणंद. आपण एक काम करूया ना, इकडची ओळख झाली असेल तर 1 नंबर प्लॅटफॉर्मवर पण अरे म्हणजे बरेच जण शाळेतले वगैरे सगळे भेटतील तिकडे. नमस्कार. नमस्कार. तुम्हा सगळ्यांना नमस्कार. नमस्कार. नमस्कार सगळ्यांना नमस्कार. सुरुवात करूया गप्पांना. आवजी भाऊजी आजची पैठणी मलाच द्यावची. कोण म्हणते देणार नाही, पैठणी घेतल्याशिवाय जाणार नाही. पैठणी आहे ही महाराष्ट्राची शान आणि तिला पटकवण्याचा मी प्रयत्न करीन. छान. नमस्कार. नमस्कार. कुठलं माहेर तुमचं? शहापूरचं. शहापूरला कुठे? शहापूरला शहापूरमध्ये. शहापूरला शहापूरमध्ये जवळच आहे, म्हणजे वाशिंद पासून 15 मिनिटाच्या अंतरावर. 15 मिनिटाच्या अंतरावर. बालपण कुठे गेलं सगळं? सगळं शहापूरमध्ये. शहापूरमध्ये. शहापूरवरून वाशिंदला कधी आलात? वाशिंदला म्हणजे आमचे जे जिजाजी येते, म्हणजे मी दादा आधी बोलायची जिजाजींना, तर त्यांचं लग्न झालं नंदे बरोबर. 1 मिनिट. त्यांचं लग्न तुमच्या नंदे बरोबर कसं होईल? आधीच म्हणजे काय झालं? म्हणजे त्यांचं लग्न झालं ना, दादाचं, माझ्या भावाचं. अच्छा. माझ्या भावाचं लग्न झालं. हा. तर त्यांचा भाऊ हा. ते यायचे, म्हणजे तिथे शहापूरला यायचे. काय होतं तिकडे? बाजार भरायचा? नाही, घरी यायचे त्यांच्या. आता बहिणीच्या घरी आहे, बहीण आहे म्हटलं घरी यायचे ना असं. मग तर यायचे फ्रेंडशिप. 1 मिनिट. तुमच्या दादा काय म्हणालात तुम्ही? दादा भाऊ म्हणजे तुमचे भाऊ. हा. त्यांचं लग्न झालं. तर त्यांच्या बायकोचा भाऊ हा. अच्छा, बहिणीला भेटायला यायचा. अच्छा. हा. मग ते मिस्टर का तुमचे? बोलवा जरा मिस्टरांना. या 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 ना, जवळ या ना. असे या वाशिंदला तुम्ही शहापूरला असं नको. या अजून इकडे. नमस्कार. तुमचं बालपण कुठलं? हातिवलीमध्ये.
खातिवली. हातिवली ते कुठे आलं आता? ते इथून वाशिंदपासून 1 किलोमीटर. 1 किलोमीटर. आणि मग केवढं कोण कोण होता घरात तुम्ही लहानपणी? लहानपणी आई वडील, बहीण, बाबा वगैरे, काका वगैरे सगळे आमचं पूर्ण कुटुंब होतं. मोठं कुटुंब. मोठं कुटुंब होतं. मग हातिवलीवरून वाशिंदला कधी आलात तुम्ही? खातिवलीवरून वाशिंदला 10 वर्ष झाले तरी. 10 वर्ष. तुम्ही तुमच्या बहिणीला भेटायला शहापूरला जात होता, हां बरोबर ना? हां. मग तेव्हा काय कशी खूण होती? नाही, असं काय नाही. मग तेव्हा काय झालं? काय नाही झालं असं. काही नाही झालं. काही नाही झालं. हा हे ना म्हणजे आमची फ्रेंडशिप होती बस. बस म्हणजे असं सगळ्यांना वाटतं की लव्ह मॅरेज आहे, लव्ह मॅरेज मग आहेच. हे काय खोटं नाही. ते कसं झालं ते सांगा ना. आता नंतर ते अरेंज केलं, पण ते कसं जमलं ते सांगा. मला याने कॉन्टॅक्ट नाही. माझी कशी बाईक असायची ना. हा, तुमची बाईक होती. हा, मी बहिणीकडे गेल्यानंतर माझी बाईक एक मिनिट, काहीतरी सांगताय तुम्ही. त्यांना आता काहीतरी सांगितलं. माझी बाईक मी खाली पार्क करायचो. बरोबर. आणि हिचं पार्लर समोरच होतं. हिने माझी बाईक बघितली की लगेच एंट्री करायची. बाकी काय नव्हतं, पण ही बाईक बघितली ना ही तिकडे. नाही, मला एवढंच आहे की तुमची फ्रेंडशिप असेल, हा, पण ती फ्रेंडशिप आधी होती, मग लग्न झालं, हो की नाही? तुम्ही पहिल्यांदा कधी बोललात दोघी? तिने म्हणजे माझा नंबर मागितलेला. फ्रेंडशिप आमची चालू झाली. मी तिचा नंबर कधीच घेतला नव्हता, स्वतः मागितला पण नव्हता. त्यावेळेस हिने म्हणजे माझा नंबर मागून घेतलेला. नंबर मागितला होता. काय खरं आहे? नाही काय मग खरं काय आहे ते सांगा. खरं काय आहे? असंच बोलायचं, फ्रेंडशिप झाली. एक आधी त्या नंबराचा फोन नंबर आधी. फोन नंबर त्यांनीच माझा घेतला कुठून तरी, मी नाही दिला. खरं काय आहे? नाही, हे खरं आहे, सत्य परिस्थिती आहे. मी सांगितली. फ्रेंडशिपला पण सुरुवात झाली. हे जे आहे तेच सांगतो मी. मोबाईल वापरायचीच नाही पहिले. मोबाईल होते ना. तो आम्ही मोबाईल वापरायची नाही म्हणतो असं केलं. बरं, फायनली काय झालं मग? त्यावेळेस हिने पण फोन नाही केला मला, मी पण फोन नाही केला. हिने मला ना मेसेज SMS टाकलं, SMS सेंड केलं. फ्रेंडशिपचा असंच SMS सेंड केलं. त्यावेळेस मी बघितलं, म्हटलं कोणाचा SMS आहे. त्यावेळेस बघण्यासाठी कोणी केली गप्पांना एवढं मला पाहिजे. SMS केलेलं मी त्यांना, फ्रेंडशिपचा SMS आपण फ्रेंड्सला करतो तसंच केलेलं. हा, SMS पाठवले असं. अच्छा, मग त्याच्यात तुम्हाला अंदाज आला की आता हे काहीतरी एक पाऊल पुढे गेलंय. नाही असं काय नाही. बरोबर. शेवटी पुढे लग्नाचा विचार कसा काय झाला? लग्नाचा विचार म्हणजे नंतर मग असंच दोघांचं जुळत होत, म्हणजे व्यवस्थित बोलत होतो आम्ही, व्यवस्थित हे बोलणं वगैरे. अरे देवा, एक लव्ह मॅरेज झालेलं लपवण्यासाठी काय आटापिटा चाललाय दोघांचा. काळजी करू नका तुम्ही, टेन्शन घेऊ नका. मी फार काही बोलणार नाही आता. पण मग शेवटी कसं जमलं? माझे पप्पा पत्रिका घेऊन आलेले होते. पप्पांना कोणी सांगितलं यांच्याकडे पत्रिका घेऊन जा? म्हणजे जमलं असं, त्यांनी सांगितलेलं. म्हणजे असं. बरं. आता सगळी गंमत बाजूला ठेवूया आणि आता सिरियसली गप्पा मारूया. फायनली याला लव्ह मॅरेजच म्हणतात, जे तुम्ही अरेंज केलेलं आहे. अरेंज, हो. बरोबर ना? तुमच्याही मनात होतं की नाही? बरोबर. मला सांगा, यांच्या व्यतिरिक्त दुसरं स्थळ आलं असतं तर तुम्ही लग्न केलं असतं का? तसा विचार नव्हता केला. नाही, पण केलं असतं का? नाही, म्हणजे ठरवलेला, म्हटलं की करेन, होय ना? तुम्ही सांगा की जर बाबांनी दुसरं स्थळ आणलं असतं तुमच्यासाठी तर तुम्ही दुसऱ्या मुलाबरोबर लग्न केलं असतं का? काचा विचार नव्हता. नसता केला ना. म्हणजे तुमच्या नजरेसमोर ह्यांच्याशीच लग्न करण्याचा विचार होता आणि तुमच्याही मनात तोच विचार होता, बरोबर केलं, म्हणून छान झालं. मग पुढे पत्रिका आली, सगळं. पण लग्नाची तारीख काय हो? 15 एप्रिल. वर्ष 2011. तुम्ही 10 म्हणतायत, ते 11 म्हणतायत, नेमकं काय? 12. 11. आता 14 चालू, मी 13 समजत होते म्हणून. हो का? पण मला एक पटकन सांगा की लग्न होण्यापूर्वी घरून पत्रिका वगैरे दाखवण्यापूर्वी तुमच्यापैकी एकमेकांना कोणी विचारलंच नव्हतं? हा, हिने विचारलेलं ना असं आहे. तुम्ही नाही का? मी पण विचारलेलं, पण नंतर म्हणजे नाही, सगळं त्यांच्यावर ढकलताय बघा. खरं आहे म्हणून मी पटकन बोलतोय ना, त्यामुळे मला पटकन आठवतं ना. पण आता यानंतर 8 वस्तू समोर येणार, त्यापैकी 4 वस्तू तुम्हाला मिळणार का आपण बघूया. ₹1 टॅग मिळाला तर त्या सगळ्या वस्तू तुमच्या.
हा वेळ सुरू झाली. घ्या ना तुम्ही, आमचं काही म्हणणं नाही, तुमच्या समोर आहे. 1 रुपया. एक मिनिट, मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही खरं बोललात ना? लव्ह मॅरेज आहे ना? हो. म्हणून मिळाला 1 रुपया, कळलं का? किती गोड आत्ता म्हणाले ना. हो. आता 3 वस्तू ज्या पाहिजे त्या तुम्ही घेऊ शकता. त्याच्यावरचं टॅग कितीच आहे बघा, कारण तेवढे पैसे पण मिळणार आहेत. 20, 21, 5 रुपये, 5, 26 रुपये. हे पण घेतलं तर आधी हे घ्या, उचला. हे घ्या, हे घ्या, बापरे. घ्या. हा घ्या, त्यांच्याकडे का जड वस्तू. बर वॉच किती आहे? 100 रुपये. 126 रुपयाचं हे बक्षीस सुद्धा तुम्हाला मिळालं. नमस्कार. सगळे असे उत्सुक आहेत आरोप करायला. मला ना सगळ्यांच्या चेहऱ्यावरच दिसतंय की आता हे सगळे एकदम आक्रमण करणार आहेत. तुम्ही यांची बाजू घ्यायची. पहिला आरोप कोण करणार? सासूबाई. तशी ती चांगली आहे ती, पण जरा उलट बोलते, पटकन उलट बोलते. आणि मी कधी उठत नाही लवकर, आणि मी कधी घरात नसते तरी पण चहा वगैरे त्यांना सासऱ्यांना बनवून देत नाही. जी भांड्यावाली बाई आहे ना तीच बनवते आणि उठत नाही. चहा घेऊन तरी झोप ना तू, असं एखाद दिवशी असं. बाकी काय नाही, सगळं तसं तिला राग येतो पटकन, पण बोलते, पण व्यवस्थित लगेच बोलते. म्हणजे आरोप मान्य आहे का? ऍक्च्युली उलट नाही बोलत, तिचा आवाज ना कडक आहे. त्यामुळे असं सगळ्यांना वाटतं की ती उलट बोलते असं. पटकन बोलते म्हणजे त्यामुळे असं वाटतं की हाय बोल बच्चन. त्यामुळे पटकन बोलते ना, असं वाटतं की उलट बोलते ती, पटकन बोलून जाते. बाकी उलट नाही बोलत. आणि लेट उठते, बाळ लहान आहे ना, त्यामुळे रात्री भरपूर वेळा हे होते, त्रास देतात. एखाद दिवशी तरी म्हणजे असं, त्यामुळे थोडं उशीर होते. तुमचं काय म्हणणं आहे? उठते लेट. नाही, ते उलट बोलण्याबद्दल बोलते कधी, म्हणजे पटकन बोलते, असं मनात काही नसतं पण बोलून जाते असं. हा. बरं, दुसरा आरोप? खूप विसराळू आहे, जिथे जाईल तिथे वस्तू विसरून येते. आणि माझ्याकडे आले तर नेहमी तिचा मोबाईल आणि वॉच असतो विसरलेला, मला पाठवायला लागतो तो. हा बरोबर आहे, हे आरोप मान्य आहे मला. विसराळू, हिने माझे पैसे घालवलेले आहेत, त्यामुळे हा आरोप मान्यच करायला लागेल मला. हो, लव्ह मॅरेज केलं तेही विसरले. बरोबर आहे. 1 मिनिट, आता यांच्या स्वभावात चांगले कुठले गुण जाणवलेत ते सांगा. बोला. मनमिळावू एकदम. आम्हाला अशीच वहिनी पाहिजे होती, ती भेटली. हो, पण त्यासाठी त्यांना बाईक घेऊन जावं लागलं. तो साताच होता, ती मान्य करत नव्हती. सगळ्यांसाठी जीव करते, पाहुण्यावर सगळ्यांसाठी सगळं व्यवस्थित करते सगळ्यांना. खूप हुशार आहे, डॅशिंग आहे, ऍक्टिव्ह आहे, आणि कुठल्याही कार्यक्रमामध्ये ती सहभाग आधी घेते, घाबरत वगैरे नाही, लगेच पुढे जाते. सासूबाईंचं काय म्हणणं? सगळ्यांचं तिला सगळ्यांची आवड आहे तिला. काय काय करायचं, अजून काय काय सगळं पार्लरचं आहे सगळं. आता ड्रायव्हिंग करते ती, ड्रायव्हिंगच्या क्लासला जाते. आणि मुलगी मी सांभाळते, तिला माहिती आई व्यवस्थित सांभाळतात, तिच्यापेक्षा मीच चांगली व्यवस्थित सांभाळते म्हणजे. आणि कौतुक करताय का तक्रार करताय? म्हणजे तिला माहिती म्हणून ती बिनधास्त म्हणजे सगळ्यात सहभागी करते म्हणजे. करते. आता सासऱ्यांचं काय म्हणणं आहे? प्रथमतः झी मराठीचे मी अभिनंदन करतो, आणि या निमित्ताने तरी यांच्या खऱ्या लग्नाचं हे माझ्या समोर आलं. नाहीतर मी खूपच अंधारामध्ये होतो. आज मला कळलं, त्याबद्दल मी झीचे अभिनंदन. बाबा, पण चांगलं झालंय. तर आता काय यांच्या स्वभावात चांगला गुण नाही, ती आमच्या काबाडी कुटुंबातली एक जान्हवी आहे, आणि तिने तसंच राहावं. मनमिळावू स्वभाव आहे तिचा. वा वा वा, बाबांनी इतका छान आशीर्वाद दिलेला आहे. खरं तर तुमचं काय म्हणणं आहे आता सगळ्या आरोपांवर, कौतुकावर? आरोप म्हणजे मान्य आहेतच, असे नाही असे नाही. मी विसरते, मी पटकन बोलते, पण मी त्याच्यासाठी पण आधीपासून प्रयत्न करते की आपल्याला बोललं तरी आपण बोलायचं नाही. मी आधीपासूनच याच प्रयत्नात आहे, मी अजून पुढेही करेल. पण कसं स्वभाव म्हटलं की असं पटकन बोलून जातो आपण. आणि सासऱ्यांचा तर प्रश्नच नाही, म्हणजे मला घरामध्ये मी काहीच बघत नाही, सगळं एकूण एक गोष्ट ते बघतात, त्यामुळे मला त्यांचं हेच नाहीये, म्हणजे काही टेन्शनच. म्हणजे घर खूप चांगलं मिळालं. खूप फॅमिली छान आहे. आणि मिस्टरांचा तर काही प्रश्नच नाही, कधी माझीच बाजू घेणार. त्यामुळे खूप छान, सासर तर खूपच छान मिळालं. आणि सगळे म्हणजे खातिवलीचं तर माझं
सगळी फॅमिली माझी खातिवलीमध्ये आहे म्हणजे त्यामुळे खूप म्हणजे माणसं आणि अगदी समजून घेतात, काहीही बोलली तरी पण अगदी समजून घेतात त्या आणि गोष्टी म्हणून सगळ्या. तुम्ही बोलत असता. बर, तुम्ही तुमच्या वागण्यात कुठलाही बदल करू नये असं सासरेबुवांचं म्हणणं आहे. सासूबाईंचं म्हणणं आहे की तुम्ही जे ज्या काही चांगल्या गोष्टी करतायत त्या करत राहा, पण मुलगीला मी चांगली सांभाळते. असंच तर घर असतं, यालाच तर कुटुंब म्हणतात. आणि या कुटुंबाच्या प्रत्येकाच्या प्रसन्न हास्यामध्ये सगळा आनंद एकवटलेला आहे. अशाच हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत झी मराठीकडून हा तन्मणी तुमच्यासाठी. सगळ्यांचं स्वागत केलेलं आहे. नाव आहे अंकिता अनिल महाजन. नाव सांगा. अंकिता अनिल महाजन. कुठे राहता? खातिवली. खातिवलीला कुठे? तिथे वासिंगच्या पुढे 2 किलोमीटर. ह्या काय शोला दिलाय? बोला. घरी कोण कोण? मिस्टर आहेत, जाव दीर वगैरे सगळे आहेत, मुलं आहेत 2. हा हा. मग इकडे कशाला आला होता आता? इथे होम मिनिस्टर बघायला आले. इकडे हो. कोणाबरोबर आलाय? मैत्रिणी आहेत ना, जावा वगैरे आहेत सगळ्या. हो का? हा. मग आता घरातलं कोण आहे तुमच्या? मिस्टर आहेत ना. कुठे आहेत? बोलवा ना त्यांना. नमस्कार. यांचं नाव जाहीर झालं, कसं वाटतंय? आनंद आहे. हा. आज ऍक्च्युअली आमचा लग्नाचा वाढदिवस आहे. अरे वा. सकाळी निघताना यांची तयारी नव्हती, त्यांना म्हटलं आपण जाऊन आपला आजमावू. लकी ड्रॉवर नंबर लागला तर आपण आज सहज दिसू. चला, अशा तऱ्हेने यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या झी मराठीच्या या होम मिनिस्टर कुटुंबाकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा दोघांनाही. थँक्यू. दोघींनाही 20-20 संधी आहेत. आणि समोर इथे जे कन्स्ट्रक्शनचं काम सुरू आहे त्याच्या शिगा इथे होत्या आणि मग त्याच्यामध्ये ठेवलेले ते निळ्या रंगाचे कोन आहेत. इथून चेंडू टाकायचा, तो जाऊन त्या कोनामध्ये थांबला पाहिजे. दोघींनाही 20 संधी आहेत. 20 संधींमध्ये दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. बघूया कोण पटकावणार. सुरुवात तुमच्यापासून. टाका. 1 2 3 4. गुणसंख्या आहे 4. आतापर्यंत 10 संधी झालेल्या आहेत. आता तुम्ही. एक 10 संधी, गुणसंख्या 1 आणि 4. यानंतर पुढच्या 10 संधी बघूया काय होणार. व्हेरी गुड. अरे देवा. त्यांची गुणसंख्या 5. शेवटच्या 10 संधी तुमच्याकडे आहेत. गुणसंख्या आहे 1. 2 3 अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. ही भेटवस्तू तुमच्यासाठी. उपविजेता ठरल्या काबाडी वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. आणि आजच्या भागात शेवटच्या क्षणी सहभागी झाल्या महाजन वहिनी. खरं तर त्या येत नव्हत्या, पण मिस्टर महाजनांनी सांगितलं आज लग्नाचा वाढदिवस आहे, आपण जाऊया, चिठ्ठी काढूया, बघूया काय होतं आहे. आणि त्याचबरोबर आम्हालाही आनंद आहे की आज तुमच्या लग्नाचा वाढदिवस आम्हाला साजरा करता येणार आहे. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या महाजन वहिनी, त्यांना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी.
काय चाललंय मनात? अभिनंदन. स्वामी विवेकानंद नगर वाशिंद पूर्व या ठिकाणी रंगलेला हा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.